तर welcome students after this some Diwali vacation. तर welcome again. तर see the next examples of that indefinite integrals. तर पहिल्या टाइपचे आपले उदाहरण झालते. आता आणखी दुसऱ्या टाइप कडे जाऊ. तर सेकंड टाइप बघा. Evaluate the following integrals. Evaluate the following integrals किंवा integrate the following असं ते विचारतात. आता थोडंसं काय बदल होतोय ते बघूया. तर त्याच्यातलं पहिलं बघा, that is an integral of cos x upon sin of x minus a. See that sin of x minus a that dx. तर what happens, see that. तर consider that. आणि आता आपल्या ह्याच्याप्रमाणे त्याला नाव देऊ, let that I equal to integral of, बरोबर. आणि आता do the adjustment. तर डेरिव्हेटिव्ह असो इंटिग्रेशन असो, that adjustments are very useful there. आणि मग adjust the numerator angle like of that the denominator angle. तरच तुम्हाला तो क्वेश्चन करता येणार, कारण तुमचे अँगल सारखे नाही. इथं x आहे, इथं x मायनस a आहे. तर राईट दॅट x इक्वल टू इथंच द्यायचं त्या ठिकाणी. तर ह्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट तिथं असतात. मग x इक्वल टू आपल्याला x मायनस a पाहिजेच ना, बरोबर. आणि मग ऍडजस्ट करायचं काय, x वजा a जास्त आहे याचा अर्थ अधिक a त्याला मिळवावा लागेल. आणि मग बघा, and therefore our integral I equal to cos of, बघा आता डबल ब्रॅकेट टाकू. पहिला आहे तुमचा x मायनस a प्लस दॅट a डिवाइडेड बाय साइन ऑफ x मायनस a दॅट ऑफ द dx. आलं बघा आता काय घडतंय ते. आणि मग आता थोडीशी ऍडजस्टमेंट करायला शिकलंच पाहिजे, आणि शिकतच आहोत. दॅट इज इंटिग्रल ऑफ, आणि ते यूज दॅट ऍडिशन फॉर्म्युला. याला a म्हणा, याला b म्हणा. आणि मग कॉस काय असतं, कॉस ऑफ a इंटू कॉस ऑफ b. इथं प्लस साइन, इथं मायनस साइन. बघा sin of x minus a sin of a divided by sin of x minus a that dx. तर that over. तर असं ती छोटीशी ऍडजस्टमेंट आपल्याला भागाकार करायला भाग करते. आणि मग आता डू द सेपरेशन ऑफ दॅट इंटिग्रल्स. एक स्टेप देऊ, काय हरकत नाही. दॅट इज अ cos of x minus a into cos of a, बघा, डिवाइडेड बाय that is a sin of x minus a dx. इथलं साइन तुमचं आता मायनस इंटिग्रल ऑफ. पुढचा आता आपण त्याला रिमूव्ह करूया स्टेप बाय स्टेप. झालं. त्यानंतर मग आता इथं कोण आलंय तुमचं मायनस आहे, आपण आउटसाइड घेतलेलं आहे. साइन ऑफ x मायनस a इंटू साइन ऑफ a, बघा भागाकार करता आला. आणि तो होतोय, कसा होतोय तर पुढच्या स्टेपला येईलच. झालं. साइन ऑफ x मायनस a. आणि मग आता इथे लक्ष ठेवा. तर x वाजा अँगल समान आला. cos of a that is a constant term take outside, आणि cos upon sin that is a cot of x minus a dx. आणि आला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. तर अशा त्या छोट्याशा ऍडजस्टमेंटमुळे आपल्याला ते मिळतात. मायनस परत sin of x minus a sin of x minus a कॅन्सल झाले. sin of a तुमचं कॉन्स्टंट आहे, आणि भागाकार आला तुमचा 1 dx. आणि झालं का. आणि याचं इंटिग्रल आपल्याकडे आहे, याचं पण आहे. किती साधं मिळालं बघा. आणि मग दॅट इज अ cos ऑफ a इंटू कॉटचं इंटिग्रल काय असतं, log ऑफ साइन ऑफ x. x मायनस a आहे, x चा अँगल तुमचा त्या ठिकाणी म्हणजे x चा सहगुण एकच आहे, त्यामुळे भागलं नाही तरी चालतंय. log ऑफ साइन ऑफ x मायनस a मायनस दॅट साइन ऑफ a इंटू x प्लस दॅट c. आणि दॅट इज अवर इंटिग्रल. तर अशा ह्या छोट्या छोट्या ऍडजस्टमेंट आपणाला मदत करायला सांगतात. तर असं ती इंटिग्रल आपणास मिळाला. तर वेल एक्झाम्पल्स दीज आर. तुम्ही जेवढे उदाहरणं सोडवाल पहिल्यापासून आपण कॉल करतोय. त्यानंतर असंच ऍडजस्टमेंट आहे. सेकंड, इंटिग्रल ऑफ साइन ऑफ x मायनस a. तर राईट द न्यूमरेटर अँगल ऍट द डिनॉमिनेटर, तरच भागाकार करता येतो. अपॉन cos of x plus b, cos of x plus b that of the dx. मग परत तेच आहे टेक्निक, काही प्रश्न नाही. तर आपण त्याला परत नाव देऊ, that is a let I equal to.
आता x मायनस a ला एक्सप्रेस करणे ह्या छोट्याशा ऍडजस्टमेंट शिकता आपण आणि x प्लस बी पाहिजेचा घेऊच आपण बरोबर. x प्लस बी घेतला x वजा a x आला वजा a पाहिजे वजा a आपल्याला आहे ओरिजिनल आपण x प्लस बी च्या ऍडजस्टमेंट मध्ये करतो याचा अर्थ अधिक b जास्त आहे वजा b ला घेऊया. झालं बघा ह्या सर्वांची बेरीज वजाबाकी करा एवढंच येणार x वजा a अधिक b वजा b परंतु दोन ब्रॅकेटच्या स्वरूपात त्याला कॉल करा. x प्लस b वजा साइन कॉमन आलं आणि इथं काय राहिलं तुमचं a अधिक b. असं छोटेसे ऍडजस्टमेंट शिका बाकी काही नाही त्याच्यामध्ये. आणि मग आता आपल्याला भागाकार करता येणार and therefore I equal to integral of मी काय केलं न्यूमरेटर अँगल डिनॉमिनेटर अँगलच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला बरोबर. आणि मग आता बघा साइन ऑफ ब्रॅकेट आहे या ठिकाणी x plus b minus that a plus b bracket complete divided by cos of x plus b that dx. आणि आता इथं काम संपलं. आणि मग आता आपला एडिशन फॉर्म्युला बघा याला a म्हणा याला b म्हणा आणि that is equal to integral of expand that y over that formula addition sin a cos b आणि cos b च्या ऐवजी आहे तुमचं a plus b sin तुमचं वजाच. आता कसं असतं cos a sin b that is a plus b बरोबर. sin of x plus b cos of a plus b cos of x plus b sin of a plus b divided by आता इथं तुमचा छेद cos of x plus b that of the dx. आणि बघा आता सेपरेशन घ्यायचं व्यवस्थित भागाकार करा जाऊ दे एक स्टेप जास्त काही फरक पडत नाही. that is equal to integral of बघा sin of x plus b into cos of a plus b आणि ही कॉन्स्टंट टर्म झाली divided by cos of x plus b अँगल ला ब्रॅकेट ला लक्ष ठेवावंच लागेल that is dx minus. त्यानंतर तर असं हे व्यवस्थितपणे आलं की इंटिग्रल मिळतात म्हणून तर उदाहरण सोडवल्याशिवाय पर्याय नाही. मायनस ने आपण घेतलं cos of x plus b आणि इथं आहे sin of a plus b परत हे स्थिर पद आलं ज्याच्यात x नाही ते स्थिर पद आलंच आणि आपलं इंटिग्रल मिळालं that is cos of x plus b बरोबर. आणि मग आता भागाकार करू that is cos of a plus b कॉन्स्टंट आउटसाइड आले इंटिग्रल ऑफ sin upon cos आलं तुमचं tan कारण अँगल समान बरोबर x plus b आलं. त्यानंतर इथला स्थिर पद बाहेर घ्या इथलं स्थिर पद कोण आहे sin of a plus b इंटिग्रल ऑफ cos of x plus b upon cos of x plus b काय आलं 1dx आलं. जो भागाकार अशक्य होता अँगल मुळे तो आता शक्य झाला आपल्या छोट्याशा ऍडजस्टमेंट मुळे बरोबर. आणि मग आता काम संपेल तर दॅट इज इक्वल टू cos of a plus b into tan चे इंटिग्रल काय log of sec of x plus b upon coefficient of x that is 1 by our corollary तर त्याचं इथं काही अडचण नाही minus sin of a plus b into that of the x plus that c. हा x इकडे लिहिला तर आणखीच चांगलं कारण ह्याला पूर्ण मल्टिपल आहे वाटल्यास मी देतोच. and therefore I equal to cos of a plus b into log of sec of x plus b बरोबर. log आहे sec आहे x plus b आहे आणि ह्या x ला इकडे घेवा म्हणजे तुमच्या मनातल्या शंका शक्य तेवढ्या नाहीशा करण्याचा प्रयत्न होईल असं ते इंटिग्रल आहे मिळालं. तर ह्या छोट्या छोट्या ऍडजस्टमेंट अँगल मुळे तुम्हाला प्राप्त झाल्या आलं. त्यानंतर आणखी एक थर्ड वन बघा आता इंटिग्रल ऑफ 1 upon sin x cos x बघा आता छोटीशी ऍडजस्टमेंट असतात त्याचा तर हे अँगल वरून ते दोन उदाहरणे मिळाले sin x cos x प्लस दॅट 2 times cos square of x that dx. तर पूर्णपणे छेदस्थानी आहे cos square of x that of the dx. मग आता असंच विचार करायचा या ठिकाणी आता अँगलचा ऍडजस्टमेंट होत्या त्याच्यावरचे दोन उदाहरण आपणास मिळाल्या दॅट इज I इक्वल टू. मग आता इथं आपल्याला छेदाचा डेरिव्हेटिव्ह अंशस्थानी येण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे मुळात बरोबर. म्हणजे इथं काहीच तसं इंडिकेशन नाही. मग आपण थोडंसं विचार करू इथं cos x आहे इथं cos square आहे आणि परत इथं sin x आले cos x आले मग cos square of x ला आपण आउटसाइड घेऊ
दॅट इज इक्वल टू इंटिग्रल. आता ते बाहेर येताना इथंच याच्या बाहेर नाही येणार कारण ते स्थिर पद नाहीये. मग मी काय आउटसाइड घेतलं कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बघा इनटू ब्रॅकेट. म्हणजे इथं आउटसाइड घेतलं याचा अर्थ इथं पण भागावं लागेल ना. साइन एक्स कॉस स्क्वेअर ऑफ एक्स प्लस दॅट 2 अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. कॉमन घेतले याचा अर्थ आपण भागतो बरोबर. आणि इथं ते गुंतव म्हणून तर तेच शिल्लक राहतात. आणि मग आता विचार करू बरोबर. तर बघा आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ एक्स आले तुमचे सेक स्क्वेअर ऑफ एक्स. आणि आता प्रश्न मिळेल कसा तो बघा. मग साइन एक्स कॉस स्क्वेअर इथं आहे. आणखी एक स्टेप घेऊ. शिल्लक राहिले तुमचे साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस दॅट ऑफ द 2 टाइम्स सेक स्क्वेअर ऑफ एक्स डीएक्स बरोबर. तुम्ही म्हणाल काय पराक्रम केला तुम्ही. काही नाही करता काय ऍडजस्टमेंट होते ती पुढची बघा. दॅट इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन हे काय आलं तुमचे दॅट इज tan ऑफ एक्स. आणि त्याला मी परत लिहितो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटाच्या सूत्राप्रमाणे tan स्क्वेअर एक्स डीएक्स. इथं ब्रॅकेट पाहिजे बरोबर. आणि मग आता आपली ऍडजस्टमेंट कशी होते ते बघा. दॅट इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ. तर हे डेरिव्हेटिव्ह आणण्यासाठीचा सगळा अभ्यास होता. सेक स्क्वेअर ऑफ एक्स दॅट ऑफ द डीएक्स. आणि त्याचा विस्तार करू काही प्रश्न नाही बघा. tan x प्लस दॅट 2 प्लस दॅट 2 टाइम्स tan स्क्वेअर ऑफ एक्स डीएक्स. तर कसं आलं त्या ठिकाणी सेक स्क्वेअरची व्हॅल्यू आली त्याची. आणि मग आता बघू काय घडतंय ते. तर सेक स्क्वेअर एक्स अपॉन 1 मिनिट त्यांनी +2 राहिले ना तिथं बाहेर घेतले तर कॉस एक मिनिट इथं त्यामुळे अवघड होत असलं. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ऑफ एक्स इथं 2च आले. 1 मिनिट तर इथून ती मिस्टेक होते. आपण कॉस स्क्वेअर ऑफ एक्सला कॉमन घेतलं ना मग इथं 2च राहतील ना. दॅट इज +2 कारण याचा भागाकार कॉस स्क्वेअर 2च आले ना. नाहीतर मग ते आपलं अवघड झालं असतं. आणखी याला रिमूव्ह करतो. ते पुढच्या टाईपमध्ये आहेच ते परंतु आता तर नाही. आणि मग आता बघा दॅट हॉर सेक स्क्वेअर ऑफ एक्स आपण फक्त भागाकार आपला मिस्टेक होती. कॉस स्क्वेअर बरोबर. कॉस स्क्वेअर कॉमन घेतले म्हणजे जिथं कॉस स्क्वेअरने भागला याचा गुणाकार करा तेवढंच येत आहे बरोबर. 2 कॉस स्क्वेअर 2 आले. साइन एक्स कॉस एक्स तुमचे आले. tan x प्लस दॅट 2 दॅट ऑफ द dx दॅट इज आवर आय. आणि मग आता आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आहोत. लेट अस पुट दॅट tan x प्लस 2 इक्वल टू दॅट इज द t. आता डिफरन्शिएट बोथ साइड्स. तर आपण त्या महत्त्वाच्या मेथड मध्ये आहोत. आणि मग tan x चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा सेक स्क्वेअर एक्स dx 2 चा कॉन्स्टंट आहे 0. इथं आलं तुमचं dt किंवा 1 dt. आणि मग आपलं इंटिग्रल एकदम सिंपल तयार. I इक्वल टू इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx च्या ऐवजी 1 dt आलं. याच्या ऐवजी t आलं. आणि मग हे इंटिग्रल असतं आपलं log ऑफ दॅट ऑफ द t प्लस c. t ची किंमत देऊन टाकू. log ऑफ tan ऑफ x प्लस दॅट c दॅट इज आवर आय. तर असं हे कधी कधी छोट्याशा मिस्टेक्स होतच असतात. फक्त आपण त्या दुरुस्त करणं काम असतं. तर अशा रीतीने आपण कॉस स्क्वेअर ऑफ एक्स ला कॉमन घेतलं छेदस्थान मधून म्हणून मी इथं भागला इथं गुणला इथं भागलं अर्थ नाही बदलला. लक्षात आलं. तर अशा रीतीने ते उदाहरण पण मिळालं. त्यानंतर तर आता असंच एक छोटंसं टाईप आपण पुढच्या ह्याच्यात आता डिस्कस करू. तर हे छोट्या छोट्या गोष्टी मग अँगलची ऍडजस्टमेंट केली इथं थोडंसं काहीतरी वेगळं होतं. आणि आता एक टाईप स्पेशली पाहिजे आपल्याला त्याचं. तर इंटिग्रल ऑफ टाईप परत तुमचे ते उदाहरण येतील. इंटिग्रल ऑफ टाईप इंटिग्रल ऑफ बघा a sin x प्लस b cos x सी दॅट प्लस c sin x प्लस दॅट d cos x that of the dx that is our integral I. तर that quotient is not possible there. हा भागाकार करणं शक्य नाही बरोबर. मग आपण अँगलच्या ऍडजस्टमेंट मध्ये होता. इथं अँगल समान आहे परंतु सहगुणक मात्र वेगळे आहेत म्हणून हा भागाकार येत नाही. लक्षात आलं. दॅट इज नॉट पॉसिबल. तुम्ही म्हणायचा भागाकार आला a/c हे cos कॅन्सल sin कॅन्सल नॉट पॉसिबल देअर. ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवलंच पाहिजे. परंतु आपल्याला ते इंटिग्रल त्याचं इव्हॅल्युएट करणे आहे. आणि मग इथं काय करायचे ते बघा.
to evaluate this type of integral, write the numerator. Numerator ला आपण n म्हणूया आणि denominator ला d म्हणूया. Write the numerator in terms of the denominator plus that some coefficient into derivative of that denominator. तर short form काय आले बघा. Write the numerator as some coefficient a into denominator plus some constant b into derivative of denominator. तर वाटल्यास पूर्ण शब्दात देतो हा. म्हणजे परत तुमच्या याच्यामध्ये dt काय आहे ते कळणार पाहिजे. डिनॉमिनेटर DENOMINATOR प्लस b टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डिनॉमिनेटर शॉर्ट मध्ये. तर आणि मग then express that numerator in terms of that the denominator plus some constant b into derivative of denominator. जसं याचा नेचर आहे तसंच आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. then equating that the terms or coefficients of sin x and cos x आणि मग त्या sin x आणि किंवा comparing म्हणा वाटल्यास comparing the coefficients of that sin x and cos x we can find that a and b. आणि sin x आणि cos x आपण सहगुणक इक्वेट करू कारण दोन्ही बाजू समान नेचर मध्ये असणार त्यात उदाहरणात कळेलच. आणि मग फाइंड दॅट a and b. आणि एकदा का a आणि b मिळवले की आपल्याला भागाकार शक्य आहे. शक्य नव्हे तो मिळवणारच आपण. कसा ते नंतर आपण विचार करू. then by taking the division of these two terms we can get the integral of that function. कारण इथं तुम्ही डेरिव्हेटिव्हच्या भाषेत येतात आणि छेदाचा डेरिव्हेटिव्ह अंशस्थानी आला की आपलं काम संपलं. बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर तर हा तो न्यूमरेटरला एक्सप्रेस करणे आहे. मग याच्यात कधी b 0 असतो कधी a 0 असतो हे मात्र त्या ठिकाणी असतातच. कारण हे नसेल एक जरी 0 असेल तर भागाकार करता येतोच आपल्याला. हे दोन्ही 0 नसतील तर मग भागाकार करता येत नाही कारण आपलं साधं नेचर आहे a upon b plus c that is not possible. परंतु b plus c upon a that is possible. हा भागाकार आपल्याला करता येतो हा नाही करता येत. म्हणून तर आपण याला अशा रीतीने एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. किती साधं टेक्निक कितीतरी वेळास त्याचा आपण उपयोग घेतलाय. बरोबर. आणि आता त्याच्यासाठीचे उदाहरण बघूया. तर त्याच एक्सरसाइज मध्ये पुढचे उदाहरण आहेत. फक्त मी टाइप थोडंसं सेपरेट सांगण्याचा प्रयत्न केला. थर्ड टाइप ऑफ एक्झाम्पल्स. आता बघा. Evaluate the following integrals. Evaluate the following integrals. आणि त्याच्यातलं पहिलं बघा लगेच आय नाव देऊ. इंटिग्रल ऑफ बघा sin x plus that 2 times cos of x divided by 3 sin x. म्हणून तर लक्ष ठेवायचा 3 sin x plus 4 cos x that of the dx. तर हा भागाकार शक्य नाही. मासेच एक दोन उदाहरण आपण त्याचे ऑब्झर्व करायचे आहे. टाइप साधा आहे फक्त ते टेक्निक तुम्हाला आता कसं मिळवायचं ते विचार करू. मग त्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर तर आहेच आणि इथं वाटल्यास म्हणूया. नाउ हियर डिनॉमिनेटर इक्वल टू कोण आहे 3 sin x plus that 4 cos x. बरोबर. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह शॉर्ट मध्ये द्यायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इक्वल टू मग पटकन द्यायचा 3 sin x चा डेरिव्हेटिव्ह कोण आला. डेरिव्हेटिव्ह शिवाय पर्याय नाही. 3 cos x सहगुणक आहे 4. cos चा डेरिव्हेटिव्ह असतो -sin of x. हा झाला डिनॉमिनेटर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर असं स्पष्ट द्या. बरोबर. सहगुणक फक्त बदलतील. ते कधी कधी cos इकडे असतं कधी कधी sin तिकडे असतं परंतु प्रोसिजर मात्र तीच असते. म्हणून एका उदाहरणावरून तुम्हाला सगळे टाइपचे उदाहरण सोडवता येऊ शकतात. हेच टेक्निक आहे बघा. बरोबर. ज्याचं त्याचं वेगळं आहे. डिनॉमिनेटर आला डेरिव्हेटिव्ह आला. आता इथं न्यूमरेटर बरोबर कोण आहे NUMERATOR. कोण जे असेल ते sin x plus that 2 cos of x असं देऊन टाका आणि मग म्हणायचं and therefore n equal to some constant into denominator plus some constant into derivative of denominator. आता शॉर्ट मध्ये द्या बघा काय घडतंय. न्यूमरेटर कोण होता हेच. बाकी इंटिग्रल एकदम सोपं असणार आहे. कसं ते बघाच. sin x plus 2 times cos of x equal to a into denominator. कोण हे चुकू नका. 3 sin x plus 4 cos x plus
बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इथं आहे तो, त्यासाठी आपण त्यांना सेपरेट सांगितलेलं आहे मायनस दॅट 4 साइन ऑफ एक्स. बरोबर. मग कम्पेअर हा शब्द आपला होता. जशी लेफ्ट हँड साइड आहे तशीच राईट हँड साइड आता साइन आणि कॉसचे सहगुणक सेपरेटली मिळवायच्या. तर हे सगळं इंटिग्रल एकदम सोपं असणार आहे. कसं येते आता लक्षात येईलच. मग जशी लेफ्ट हँड साइड आहे तसं राईट हँड साइडला लिहायचा. मग इथं साइन एक्सचा सहगुणक 1 आहे, इथं आता तो मिळवायचा. मग राईट हँड साइडला साइन एक्सचा पहिल्या ब्रॅकेटनुसार काय सहगुणक येतोय साइन एक्सचा, इथले 3 आणि बाहेरचे a, म्हणजे काय आलं तुमचं 3 टाइम्स a. बघा कसं टेक्निक येत आहे. आता दुसऱ्या कंसामध्ये इथं बाहेरचा सहगुणक b, आता साइन इकडे गेलं कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण आहोत, वजा 4b. कोणाचा सहगुणक साइनचा. कोणाला -4b इंटू दॅट साइन ऑफ एक्स प्लस. आता तसंच कॉसचा बघा पहिल्या कंसामधला आता काय अडचण नाही, एकदा टेक्निक आलं की 4a. दुसऱ्या कंसामध्ये कॉसचा सहगुणक काय आला 3 टाइम्स b इंटू दॅट ऑफ द कॉस ऑफ एक्स. आणि हे सगळं कोणाबरोबर होतं, इथं देतो साइन एक्स प्लस दॅट 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स इक्वल टू. मग ह्या दोन टर्म जर समान असतील तर त्यांचे सहगुणक समानच असायला पाहिजे, तरच ते इक्वल होतील ना. आणि मग ते तर आपल्याला मिळवायचं आहे. आणि therefore comparing the coefficients of sin x and cos x, फक्त इथं मात्र चुकू नका घेताना, कारण ह्याच्यामध्ये ही असते फंक्शन, हा असतो डेरिव्हेटिव्ह, म्हणून त्या टर्म अल्टरनेट होतात. लक्षात आलं. आणि आता काय अडचण नाही. आणि मग therefore comparing म्हणायचं तिथं, comparing the coefficients of sin x and that of the cos x we have. मग sin x चा सहगुणक राईट हँड साइडला आहे समीकरणाच्या भाषेमध्ये 3a 4b, तोच लेफ्ट हँड साइडला त्याचा 1 आला. हे झालं a आणि b मधलं एक समीकरण. तसे तुम्हाला a आणि b अशक्य आहे मिळवणं. ह्याच पद्धतीने ते कलेक्ट करावं लागतं. सोपं आहे ते, अर्थ तोच राहतोय. बरोबर. त्यानंतर आता दुसऱ्या साइडला बघा 4a 3b, राईट हँड साइडला cos x चा सहगुणक 4a 3b, तर लेफ्ट हँड साइडला तो 2 आला, त्याला नाव द्या 2 झालं. आणि आता a आणि b आपलं मिळवणं काम आहे. आपले समीकरण a आणि b मध्ये आले, एलिमिनेशन मेथडचा उपयोग करा. मग आता इथं काय दोघांचे साइन समान आहेत, कोणाला तरी निरसन करावंच लागेल. तर आपण b चा विचार करू. इथं 3 ने गुणू, इथं 4 ने गुणू. तर इथं कशाने गुणायचं 3 न इन माइंड, थोडंसं पेन्सिल लिहिलं तरी चालतंय. मग इथं किती आले तुमचे 9a मायनस दॅट 12b इक्वल टू 3. आता इथं 4 ने गुणायचंय 16a मायनस दॅट ऑफ द 12b इक्वल टू 8. साइन समान आहेत याचा अर्थ त्यांची वजाबाकी करावी लागेल. लक्षात घ्यायचं, साइन विरुद्ध असले बेरीज करायची. हे आपलं किती तत्व लहानपणीपासून आपण शिकतो. मग 9 वजा 16a किती राहिले -7a, वजा 12a, वजा वजा अधिक 12a कॅन्सल झाले, 3 वजा 8 वजा 5 राहिले. ह्या बेरजा चुकू नका. आणि मग a मिळाला a इक्वल टू प्लस 5/7. पण वजा वजा अधिक आले, 7 तिकडे गेले, a आले 5/7. मग a ची किंमत एका कुठल्या तरी समीकरणात टाकू. इथं देतो अँड देअरफॉर फ्रॉम 1, हे सगळं तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. मग आता a ची किंमत टाकतो आम्ही 3 टाइम्स दॅट 5/7 मायनस 4b इक्वल टू 1. आता आपलं काम संपत आलं. अँड देअरफॉर हे चुकू नका, 15/7 आले, त्या वजा 1 ला इकडं घेऊन 4b ला तिकडं, कारण आपल्याला b पाहिजे. समीकरण कधी इकडं असतं कधी इकडं असतं, पण तो चुकायचं नाही. मग 7 लसाव्याला 15 वजा 7 8 राहिले, 8/7 इक्वल टू 4 टाइम्स b and therefore b इक्वल टू, आता मी b इकडे घेतला याचा अर्थ 4 चा भाग जाणार, राहिले तुमचे 2/7. तर असं a आणि b ला मिळवा. एकच उदाहरण आहे, तो त्याच्यावर तुम्ही कितीही उदाहरणं सोडू शकता. तर साधा टेक्निक आला. आणि मग आता आपण ह्या 1 नंबर कडे जाऊ. बघा त्याला वाटल्यास 1 नंबरचं नाव देऊ. म्हणजे तुमचे 2 3 होते, काय प्रश्न नाही त्याचा, तर थोडंसं बदलायचा. आणि मग बघा and therefore from 1 our integral I becomes. आता इंटिग्रल I कसं होतंय ते बघा. therefore from 1 I equal to integral of, मग न्यूमरेटर sin x plus 2 times cos of x कसा आला, a कोण आहे 5/7, तो कोण होता 3 sin x plus 4 cos x. बरोबर.
प्लस साइन इथं बी किती आलाय तुमचा 2/7 ह्या सर्वांची बेरीज बाजूबाकी करा तेवढंच येणार आणि इथं मात्र त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 3 cos x मायनस 4 sin x आणि त्या सर्वांना भागिले कोण असणार डिनॉमिनेटर इथंच असते बघा ती किंमत फक्त कसं लिहिलं हे काळजीपूर्वक बघा त्यामुळं दॅट ब्रॅकेट डू दॅट ऑफ द dx तर असा तो फायदा झाला आता भागाकार करता येतोय इथं मात्र तो भागाकार करता येत नव्हता म्हणून तर आपण अंशाला छेदाच्या आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या भाषेत लिहिलं बघा 3 sin x plus 4 cos x तो झाला डिनॉमिनेटर आणि बरोबर त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं आलाय 3 cos x minus 4 sin x तर असं त्याला आता मी व्यवस्थित त्याचं सेपरेशन करा आपलं काम झालंय 5 परंतु घाई नको शेवटी 3 sin x plus that 4 cos x divided by 3 sin भागाकार झाला आणि तो आला आणि व्यवस्थित आला प्लस दॅट 2/7 कोएफिशिएंट आलं आणि बरोबर हा डेरिव्हेटिव्ह आता तयार 4 sin x upon that 3 sin x plus that 4 cos x that of the dx तर असंही आला तर ऑब्झर्व दॅट इज इक्वल टू आता बघा 5/7 आले भागाकार आला तुमचा छेद आणि छेदासारखाच अंश आला that is 1 dx plus that 2/7 times integral of आणि आता इथं लक्ष ठेवा आणि आता एक स्टेप देऊचा तर याच्यासाठी भागाकारासाठी एक स्टेप दिली minus that 4 sin x divided by 3 sin x plus 4 cos x बघा सहगुणक तेच राहिले फक्त डेरिव्हेटिव्ह बदलल्या आणि इथं आपलं काम संपलं 5/7 टाइम्स x च इंटिग्रल प्लस दॅट 2/7 टाइम्स छेदाचा डेरिव्हेटिव्ह अंशस्थानी याचा अर्थ त्याचं इंटिग्रल आलं log ऑफ दॅट डिनॉमिनेटर 3 sin x plus 4 cos x plus that c कंसात कारण द्या f dash of integral of f dash of x upon f of x dx that is the log of f of x तर असं ते महत्वाचं उदाहरण मिळालं आता फक्त नंतर काय करतील ते कधी इथं वजा साइन असेल कधी इथं 4 असेल 7 असेल किती असू द्या टेक्निक मात्र तुमचं बदलणार नाही तर असं हे चांगलं टाईप तुमच्याकडे मिळालेलं आहे त्यानंतर आणखी एक बघा तर कधी कधी थोडंसं ते आपल्याला विचार करायला सांगते तुम्ही सुरुवातीला त्या टाईपमध्ये नसता नंतर येता तर बघा सेकंड इंटिग्रल ऑफ 1 अपॉन बघा 2 plus 3 tan x that of the dx आता इथं पण तेच टेक्निक तर थोडंसं विचार करायला शिकलंच पाहिजे दॅट इज I इक्वल टू मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह इथं दिसत नाही याचा अर्थ आपण त्याला मूळ भाषेतच लिहावं लागेल आणि मग 1 अपॉन 2 plus 3 टाइम्स झालं का sin x upon that of the cos x dx आलं आणि आता हा लसा पूर्ण करायचा हे आपण किती शिकत आहोत हे तर टेक्निक महत्वाचं आहे मग cos इथं आला कोण आले 2 cos x plus that 3 sin x upon that cos of x dx म्हणजे ह्या फंक्शनला आपण sin आणि cos मध्ये आणलं मग आम्ही सांगितलं छेदाच्या इथं दोन्ही पद असतील एक पद असलं तर भागाकार करताच येतो मग आता हा cos x अभाव जाणार आणि आपण आपल्या टाइप मध्ये आलो that is the cos of x upon that 2 cos x plus that 3 sin x that of the dx आणि मग आता इथं डिनॉमिनेटर हा भागाकार नाही करता येत हे जर विरुद्ध असतं तर भागाकार करता आला असता बरोबर आणि आता परत मग सारखं जा आता मग इथला न्यूमरेटर n इक्वल टू कोण आहे फक्त cos असू द्या त्यानंतर डिनॉमिनेटर शॉर्ट मध्ये देतो डिनॉमिनेटर कोण आहे 2 cos x plus that 3 sin x त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट d कोण येईल आता जसं आहे तसं घ्या काही प्रश्न नाही -2 sin x cos चा हे दोन सहगुणक आहे तसेच आले 3 सहगुणक आहे तसे sin चा डेरिव्हेटिव्ह cos म्हणजे डेरिव्हेटिव्ह शिवाय पर्याय नाही हे तीन वाक्य दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता आणि एक्सप्रेस n इक्वल टू
a into denominator plus b into derivative of that denominator. आलं. आणि मग आपलं ते एक नंबरचं स्टेटमेंट तयार. आणि मग बघा therefore cos of x equal to इथं लवकर येत किंवा कसं येऊ द्या काय फरक नाही. मग काय आहे डिनॉमिनेटर 2 cos x plus 3 sin x plus that डेरिव्हेटिव्ह त्याचा minus 2 sin x plus 3 cos x आणि त्याला नाव द्यायचं एक नंबर. मग आपण शिल्लक राहिला होता तर असा तो डिनॉमिनेटर आला. आणि मग आता आपलं इंटिग्रल आपल्याला आता a आणि b च्या किमतीवरून मिळणार बरोबर. आणि मग बघा अँड देअरफॉर तर आता कंपेअर दॅट. मग जसे लेफ्ट हँड साइड आहे तसंच cos of x इक्वल टू अगोदर cos चा सहगुणक मिळवा. मग किती आहे पहिल्या ब्रॅकेट नुसार ट्वाइस a, दुसऱ्या ब्रॅकेट नुसार प्लस दॅट थ्राइस b इनटू cos of x बरोबर. बघा ट्वाइस a cos of x थ्राइस b cos of x प्लस आता sin चा सहगुणक पहिल्या ब्रॅकेट प्रमाणे 3a, दुसऱ्या ब्रॅकेट प्रमाणे -2b इनटू sin of x. काही अडचण नाही. आता इथं cos चा सहगुणक 1 आहे, sin चा आहे का टर्म नाही याचा अर्थ सहगुणक 0 असणार. आणि मग बघा वाक्य द्यायचं comparing the coefficients of sin x and cos x or cos x and sin x we have दोन समीकरण आले twice a plus thrice b equal to 1 आणि 3 times a minus 2 times b equal to 0. याला एक नंबरचं नाव द्या, याला दोन नंबरचं नाव. किती व्यवस्थित येतं बघा. आणि आपला उद्देश तसाच. आता इथे विरुद्ध साइन आहेत, मग विरुद्ध साइनचा सहगुणक आपल्याला एलिमिनेट करणं सोपं जातं. मग याला 2 ने गुणून याला 3 ने गुणून and therefore 4 times a फक्त मनात लक्ष ठेवायचा 6 times b equal to 2. आपण इथं 2 ने गुणलाय त्यात याला आता 3 ने गुणायचं आहे 9a minus that of the 6b equal to 0 कारण तुम्ही 0 ला गुणत आहात ना. ऍड दे ऍड आलं 13a आले बघा हे बेरीज करत आहात हे कॅन्सल झाले इथं a आलं and therefore a equal to 2/13. काही अडचण नाही मिळून जातं बघा. मग इथं 2 चा उपयोग करणं सोपं. and therefore from 2 twice b equal to 3 times a बघा किती छान. twice b equal to b ला इकडे लिहिताना अल्टरनेट घेतला आणि मग इथं आहेच आपल्याकडे that is equal to 3 times 2/13 बरोबर. मग इथले 2 आणि इथले 2 कॅन्सल झाले म्हणजे b बरोबर काय आलं तुमचं 3/13. कसे सहगुणक आले बघा. हे 2 कॅन्सल झाले हे 3 शिल्लक राहिले 3 गुणिले आहेत ना इथं. म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी व्यवस्थित बघायचा आणि a आणि b तुमचे मिळाले आणि आता आपलं काम संपलं. तर असे उदाहरण व्यवस्थित ऑब्झर्व करा. and therefore from 1 our integral I becomes तर a into a आहे तुमचा फक्त लिखाण थोडं जास्त आहे पण तो टेक्निक सिंपल आहे 2 टाइम्स बघा एका याला आपण ती फंक्शन डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्सप्रेस केलं प्लस दॅट 3/13 टाइम्स त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार कोण -2 sin x प्लस दॅट 3 cos of x बरोबर -2 टाइम्स x प्लस 3 cos of x आणि डिवाइडेड बाय 30x आणि छेद असणारच 2 cos x प्लस 3 sin x. आता भागाकार करायला सोपं झालं. तर हे a आणि b कसे मिळवले काय मिळवले हे लक्षपूर्वक बघायचं. उदाहरण सिंपल होतं परंतु ते नंतर बरोबर अवघडातून सोप्याकडे तयार झालं. आणि मग आता सेपरेटली राईट दॅट एक स्टेप जाऊ दे आपण तो क्लिअर करा. भागाकार कसा येतोय आता भागाकाराची प्रक्रिया आल्या 3 sin x divided by 2 cos x plus 3 sin x dx plus 3/13 times integral of म्हणून ही साइड पण आहे जसं आहे तसं -2 times sin x plus 3 cos x divided by 2 cos x plus 3 sin x that of the dx. आलं तयार उदाहरण that is equal म्हणून हे सहगुणक मिळवणं महत्त्वाचं. आता भागाकार करा 1 dx. इथं भागाकार करण्याची गरज नाही पण तो येतच नाही. आता आपल्या टेक्निकचा त्या करोलरीचा आपण उपयोग करणार 3 cos x divided by 2 cos x plus 3 sin x that of the dx.
किती छान झालं बघा, किती साधं उदाहरण होतं. 1/1 प्लस 2 cos tan x किंवा 3 tan x असं ते आहे. संपूर्ण काही असू द्या झालं. आणि मग आता इंटिग्रल मिळालं. 2/13 टाइम्स x प्लस 3/13 टाइम्स log of denominator 2 cos x प्लस दॅट 3 sin x प्लस c परत कंसात कारण द्या इंटिग्रल ऑफ f dash of x upon f of x dx that is equal to log of f of x plus that c आपण दिलेलंच आहे. तर अशा रीतीनं हे तुमचे उदाहरण मिळाले आज. तर इथंच थांबू. म्हणजे तुम्हाला आणखी पुढे उद्याच्या ह्याच टेक्निकवरती पण फंक्शन थोडीशी वेगळी असेल त्याचे उदाहरण आपण बघूया. चालेल.